सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 5 आणि अवधूत घरा आले याचा भाग 5. एक अजब अनुभव. 1969ची गोष्ट. त्यावेळी मी पत्र्या मारुतीजवळ पावसकर वाड्यात राहत होतो. एका रात्री जप करता करता असाच झोपी गेलो. पुढे रात्री घडलेली ही गोष्ट. त्यावेळी मी कोणत्या मानसिक अवस्थेत होतो हे आजवर मला कळलेलं नाही. काही विशिष्ट टप्प्यापर्यंत स्वप्नात होतो असंच म्हणतो. पाहतो तो खाली कॉटजवळ एक लांब सडक व्यक्ती डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेली पाहिली. मनात विचार केला, रात्री हे कोण पाहुणे आलेत? आपल्याला कोणी कसं सांगितलं का नाही? तसाच कॉटवरून उठलो आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरील पांघरून दूर करून पाहू लागलो. पाहतो तो इस्लामपूरचे धोंडी महाराज आणि मृतावस्थेत असे पाहिले. गोंधळातच पडलो. मनात म्हटलं, स्वामी, इतक्या मोठ्या सत्पुरुषाचा शेवट माझ्याकडे? मला हे उरकणार कसं? तोच धोंडी महाराज भानावर आल्यासारखे दिसले. त्यांचा प्राणायाम इतका जोरदार होऊ लागला की नाकातून जणू वारा वहावा असा. अगदी काही क्षणातच गिरणीच्या चाकाच्या गतीच्या वाऱ्यानं बाहेरील एखादी हलकी वस्तू आत ओढून घ्यावी असं काहीतरी झालं. महाराजांच्या प्राणायामातील एक जोरदार सकाराबरोबर बाहेर असलेला मी त्यांच्या नाकाच्या एका नाकपुडीत ओढला गेलो. गॅलिव्हरच्या एखाद्या मोठ्या अवयवावर किंवा आत एखादी छोटी वस्तू असावी असं काहीतरी झालं होतं. मी महाराजांच्या नाकात आत आत असा ओढला जाऊ लागलो. जीव गुदमरून जाऊ लागला. गुदमरलाच गेलो. म्हटलं, आता मरणार. मनात म्हटलं, स्वामी, आता वाचवा. तोच स्वामी सांगतात, ओम नमः शिवाय म्हणा. त्या नागपुडीत बसूनच मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणू लागलो. काही क्षणातच महाराजांच्या एका दीर्घ हाकाराबरोबर मी बाहेर फेकला गेलो. तो जवळील एका कपाटावर आपटलो. डोक्याला लागलं होतं म्हणूनच जागा झालो. दिवा लावला. पत्नी जागी झाली. बहीण उठली. म्हणाल्या, काय झालं? त्यांना म्हटलं, झोपा तुम्ही, पुन्हा केव्हा तरी सांगेन. सकाळी उठलो तो डोक्याला बारकसं टेंगूळ आलेलं. मनी विचार केला, आता लवकरच इस्लामपुरी जायचं. ही मंडळी असं काहीतरी करतात, ह्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? आता महाराजांनाच हे सगळं विचारायचं. नंतर सकाळीच माझे एक परममित्र श्रीयुत प्रतापराव देशमुख माझ्याकडे आले. माझ्या डोक्याला थोडं रक्तचंदन लावलेलं पाहून ते मला म्हणाले, काय भटशेठ, कुठं तडमडायला गेला होतात? कसा तडमडलो हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला मेंटललाच पाठवाल, मी प्रतापरावांना म्हटलं. असं म्हणून त्यांना मी माझ्या नेहमीच्याच आविष्कारात घडलेली गोष्ट सांगितली.
नंतर हळूहळू ती गोष्ट इतर माझ्या गुरुबंधूंनाही समजली. काही ठिकाणी ती मी सांगितली. पुढे 15 दिवसांनी इस्लामपुरी धोंडी महाराजांकडे जाऊन ह्या घटनेबद्दल शहानिशा करायचं मी ठरवलं. 2-3 दिवसातच जाण्याचा बेत पक्का केला. दरम्यान माझे एक गुरुबंधू स्वामी सत्यदेवानंद सरस्वती आळंदीचे व्हरायटी स्टोअर्सचे मालक श्रीयुत देशपांडे यांच्याकडे आल्याचं मला कळलं. त्यांना भेटण्यासाठी म्हणून सहजच असा मी श्रीयुत देशपांडे यांच्या घरी गेलो. स्वामी सत्यदेवानंदांना घडलेली सर्व घटना सांगितली आणि म्हटलं, ह्या सर्वांचा उलगडा व्हावा म्हणून महाराजांकडे इस्लामपुरी आता मी जाणार आहे. सत्यदेवानंद मला म्हणाले, शंभूराव, मी येतो, मला पण त्यांचं एकदा दर्शन घ्यायचं आहे. मी त्यांना म्हटलं, चला. त्या दिवशी माझ्याबरोबर इस्लामपुरी धोंडी महाराजांकडे अधूनमधून येणारे माझे एक दुसरे इंजिनियर मित्र श्रीयुत देशपांडे यांनी पण आमच्याबरोबर इस्लामपुरी यायचा बेत केला. दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं. महाराजांकडे जाताना आम्ही फळं वगैरे नेत असे, पण ती ते उडवून देत आणि एक शिवी हसडून म्हणत, मला भाकरी पाहिजे, फळं नकोत. म्हणून रात्री पत्नीला म्हटलं, या खेपेस लवकर उठून लसणीची चटणी आणि भाकऱ्या असा डबा तयार करून महाराजांना म्हणून माझ्याजवळ बांधून दे. माझ्या पत्नीनं महाराजांचा असा हा डबा भल्या पहाटे उठून तयार करून माझ्याजवळ दिला. झालं. मी, सत्यदेवानंद सरस्वती आणि श्रीयुत देशपांडे असे तिघे इस्लामपुरी जायला निघालो. 11:30 वाजता आम्ही इस्लामपुरात पोहोचलो. आष्टा नाक्यावर गेलो. महाराज जवळच्या वडाच्या झाडाखाली उभे होते. मी तिकडे गेलो. हातातील एक फळ त्यांच्या हाती देऊन माझं मस्तक मी त्यांच्या चरणी ठेवलं. तोच ते मला नेहमीप्रमाणे एक शिवी हसडून म्हणाले, आम्ही रात्री तुमच्याकडे येतो आणि तुम्ही तेव्हा झोपता. महाराजांचं हे उत्तर ऐकलं मात्र आणि माझ्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. मनात म्हटलं, महाराज, आम्ही चुकलो. नंतर महाराजांच्या अनेक अवधूत लीला त्या वडाखाली उभं राहून चालूच होत्या. त्यांच्या नित्याच्या बसायच्या जागी ऑक्ट्राय नाक्यात लवकर येऊन बसण्याचं त्यांचं चिन्ह दिसत नव्हतं. सत्यदेवानंद सरस्वती आणि श्रीयुत देशपांडे आधीच नाक्यात जाऊन बसले होते. 12:30 पाऊण वाजून गेले असतील. नंतर महाराजांची स्वारी डुलत डुलत अशी नाक्यात आली. नाक्यात अनेक भक्तांनी आणून ठेवलेले महाराजांचे जेवणाचे डबे, फळं, केळ्यांची लोंगरं, पेढे, हार इत्यादी गोष्टींची नुसती दाटी झाली होती. त्या सर्व प्रपंचात अगदी मध्येच अशी ह्या परम अवधूताची स्वारी भोजनास बसली. महाराजांनी त्यातील एक मटणाचा डबा पुढे ओढला आणि त्याबरोबर जवळील एका डब्यातील भाकऱ्या ते खाऊ लागले. तोच मी महाराजांना म्हटलं, महाराज, ह्या मी भाकऱ्या आणल्यात. माझं असं हे बोलणं संपतं न संपतं तोच डबा माझ्या हातून हिसकावून घेत महाराज मला म्हणाले, भाड्या, चल, आज तुझं. असं म्हणत त्यांनी मला हिसकलं आणि त्या खरकट्या हातानेच त्यांनी माझ्या 2 कानफटात दिल्या. तो विजेचा धक्का बसावा असं काहीतरी मला झालं. अगदी कर्र असं झालं. मी कुठं आहे हेच मला काही वेळ आठवेना. थोडा वेळ बाजूलाच डोळे मिटून असा बसलो. नंतर 10-15 मिनटं गेली असतील. पाहतो तो महाराज जेवण न घेताच उठलेले आणि ऑक्ट्राय नाक्याच्या दारी उभं राहिलेले. मी उठलो आणि त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं आणि म्हटलं, महाराज, मी जातो. तेव्हा पावसला स्वामी जसं मला सांगत असत त्याच आवाजात स्मितहास्य करीत
आणि जणू स्वामी स्वरूपानंदांची नक्कल करीतच अगदी हळुवार शब्दात हा रुद्रावतारी अवधूत मला म्हणाला, आता जा. स्वामी स्वरूपानंदांचे तीनही अधिकारी शिष्य अमलानंद, सत्यदेवानंद, माधवनाथ आणि इतर असंख्य शिष्य हे प्रकरण वाचून मला विचारतील, हे कशासाठी लिहिलंय? काय खूळ लागलं की काय? हो, ते तर खरंच आहे म्हणा. त्याशिवाय का असा ग्रंथ लिहिण्यास उद्युक्त झालो आहे? पण त्याचंही उत्तर देऊन ठेवतो. स्वामींचे शब्द म्हणजे देवाचे शब्द असत. ते शब्द अगदी निखालस असे खरे होत असत. आता मी स्वामींच्याच अखंड चिंतनात असा असतो, अवधूत चिंतनात हरवलेला असा, आणि अशा त्या हरवलेल्या स्थितीतच या जगातून हरवण्यासाठी म्हणून. कृपया माझ्यावर रागवू नका. तथास्तु. याबरोबरच प्रकरण 5 आणि अवधूत घरा आले याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण 6व्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.